आणि समजापेक्षा जास्त म्हणजे माणसांचा आशीर्वाद कमी होला जास्त. आणि तेवढा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला काय नाही मिळू द्या. पण ते राजाचे आणि आमच्या पाठीमागं माणसांचा आशीर्वाद भरपूर आहे. नाव ही कायम राहतं. हे नावासाठी आहे. कुठल्या बैलगाडीवाल्यानं पैसे कमवल्या तर सांगा तुम्ही, कुठल्यानंच कमवलं नाही. ही नावासाठी फक्त आहे ही बैलगाडी क्षेत्रात, पैशासाठी नाही. फक्त आमचं ध्येय होतं की आम्ही वरच्या टॉपमध्ये जायचं, एवढं आमचं स्वप्न होतं. आणि एवढं आम्ही ते राजानं ते आमचं साकार केलं. आपण जे बोलतो ते त्याला सगळं समजतं. आपण बोललं का तो सरळ, आपण जाताना त्याला कधीतरी विचारलं का नाही राजा आज काय एक करणार आहेस, गुलाल मिळवणार का नाही, तर तो आपल्याला मला बरोबर सांगतो. म्हणजे का हलवतो, त्याला बोलताच येत नाही, बाकी सगळं कळतंय. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत घरनिकी या ठिकाणी. आणि घरनिकी म्हटलं की बैलगाडी क्षेत्रात एक नाव आपल्या समोरच येतं, ते म्हणजेच घरनिकीचा राजाचं. चटणी भाकरीवरचा राजा, घरनिकीचा राजा. तर या घरनिकीचा राजाची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत त्याच्या गोठ्यावरती, ज्यानं त्याचं नाव, त्याच्या मालकाचं नाव महाराष्ट्रभर नेलेलं आहे. जसं की दादांनी आपल्याला या मुलाखतीमध्ये सांगितलंच आहे की त्याला मागणी येते पण आम्ही त्याला विकत नाही. सुरुवातीला आम्ही फुकट द्यायला बघत होतो पण त्यावेळेस कोणी घेतला नाही, आणि आता मागणी आली तर आम्ही त्याला विकणार नाही. मित्रांनो, भरपूर दिवसातून म्हणजे पहिल्यांदाच मी या दावणीला आलेलो आहे. आणि घरनिकीचा राजा, चटणी भाकरीवरचा राजा झाला म्हणून ओळखलं जातं. याच्या दावणीला आपण आज आलेलो आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तर आपली ही पहिल्यांदाच भेट आहे. तर मला सांगा की जसं की मी राजाबद्दल संपूर्ण ऐकलेलं आहे, राजाला तयार कसं केलं तुम्ही? एवढं तयार काय, आता लहानपणी आपल्यातच जन्मलेला आहे ना, त्यामुळं काय लहानपणी कोणाला बी आम्ही म्हणजे फुकाट द्यायला निघालो होतो, कोणी नेला नाही. बरं. पुन्हा झोपला व्हायची, झोपल्यावर त्याची चाल वेगळी दिसल्यावर ना पुन्हा आम्हाला ह्यो नाद लागला मग पळवायचा. आणि मग तिथनं पुढं त्याची जडणघडण मग चालू झाली. जसा त्यानं पळायला लागला तशी सुरुवात झाली त्याची. त्याला म्हणजे त्याची आईला कुठलं वय वगैरे दाखवलं? नाही, इंजेक्शनच आहे, म्हणजेच ह्याचा सिमेंटचं. हां. मग ज्यावेळेस लहान होता तो, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते गुण दिसत होते? आणि तुमचा बैलगाडीचा प्रवास कधी सुरू झाला? कसं आहे, हे क्षेत्रात बैल कोणी सांगू शकत नाही ह्यो पळेल म्हणून. कारण आम्ही पहिल्यांदा याला फुकाट दोघाला नाही म्हणत होतो आम्ही. त्याचा ह्यो राजा तयार झालाय बघा, असला तो म्हणजे दिसत होता बैल. आणि माणसं म्हणते ते मी सांगतो की ह्यो पळल त्यो नाही पळल, असं कोणी कोणाला सांगून नाही कळत त्यातलं काय. त्याला तयार करायला कधी सुरुवात केली तुम्ही? सुरुवात आम्ही कसं आहे, कोणी नेना म्हणल्यावर आम्ही झोपला छकड्याला. छकड्याला झोपला, त्याची चाल बघितली, चाल जरा दिसली आम्हाला, म्हणजे आमच्या म्हणजे माहितीप्रमाणे जरा चांगली. मग आम्ही एक फेरा टाकला. एक फेरा टाकल्यावर आम्हाला कळलं की हे जो पळ कुठंवर आहे. मग ते लय स्पीडनं लागलं ते, मग आम्हाला झाली सुरुवात. मग तिथनं पुढे सुरुवात झाली. त्याच्या आधी तुम्ही बैलगाडी मैदानावर असायचा का? होय, असायचो की. बघायला बैल घेऊन नाही, बघायचा नाद होता आम्हाला. बघायचा होता. कुठले नंदी आवडत होते तुम्हाला त्यावेळेस? नाही, जुने आमचे बैल म्हणजे अंबरनाथवाल्याचा बैल आम्ही बघितला होता. आपण सदाशिवगडचा JP पाटील, ही बैल आम्ही म्हणजे जुनी बघितलेली. एवढीच बघितलेली? एवढीच. स्पीड कोणाचं जास्त असायचं तुमच्या अंदाजे त्यावेळेस? त्यावेळेस स्पीड म्हणजे अंबरनाथवाल्याचं होतं त्यावेळेला. अंबरनाथवाल्याकडे एक बैल होता, त्याचं जरा स्पीड चांगलं. सदाशिवगडचा एक होता बैल त्या जोडीला, त्याची दोन चांगली गाडी पळत होती. JP भाऊचं बी बैल चांगली होती. आणि पुन्हा झऱ्याचा बाबा पाटील एक होतं, ती एक होत, त्यांच्याकडे एक बैल होता. त्यावेळेस वाटायचं का की आपल्या दावणीला पण असा एक असावा? नाही, काय नाही, आम्ही बघायचं आहे फक्त. आम्हाला तसला म्हणजे नाद नव्हता. आम्हाला नाद लावला ही राजानंच नाद लावला जास्त, नाहीतर नाही आम्ही या नादात नव्हतो. कसं आहे, पहिलं ते लहानपणी उगाच दिसायचं, हो कसलं तरी दिसायचं. मग माणसं त्याला नेलं का नावं ठेवायची, मग त्याच्यातनंच आम्हाला ती नाद लागला. माणसं म्हणायचे बघा ह्याला गट पास होतून ही असली पळते का, अशी डायरेक्ट माणसं म्हणायची. आणि मग आम्हाला याचा राग, मग त्यातनं आम्ही तयार केलाय रागानं नुसत्या, दुसरं काय नाही. मैदानावर काढायला सुरुवात केली त्यावेळेस त्याचं वय किती होतं?
आता तरी असेल 9-10 महिन्याचा असेल. 9-10 महिन्याचा होता. हो. काय सांगाल जी सुरुवातीची मैदान होत होती, हं. काय सांगाल त्यावेळेस काय परिस्थिती होती? सुरुवातीच मैदान होत होती चांगली. आम्ही पहिल्यांदा मला वाटतं वाळजला पहिल्यांदा पळवला होता आम्ही. बर म्हणजे पहिलंच मैदान त्याचं बर मला वाटतं त्याचं फायनलला राहायचं 3ऱ्या का 4थ्या मैदानात तो फायनलला राहिला. बर गुलाल केला त्यानं 2 नंबर केला होता. बर असं त्याचं म्हणजे ते स्पीड वाटायचं आम्हाला 3ऱ्या का 4थ्याच मैदानात त्यानं म्हणजे फायनलला राहिला तो. हां. आणि मग त्यातनं पुढं त्याचं मग सुरुवात झाली. हं. मला सांगा की आता घरनिकी म्हटलं की घरनिकीचा राजा म्हणून ओळखलं जातं. राजानं घरनिकीचं नाव वरती आणलेलं आहे, काय सांगाल याच्याबद्दल? ना आणलं की कुठं घरनिकी कोणाला माहिती बी नव्हतं. घरनिकी म्हणलं का सांगलीचं नाव सांगायला लागायचं होतं, सांगली जिल्ह्याचंच. ते आता डायरेक्ट नावाने शिवाय राजामुळे ओळखायला लागले ते. घरनिकी म्हणलं का राजा म्हणते ती माणसं लगेच. पण त्याच्या मागची मेहनत काय काय मेहनत घेतली तुम्ही त्याच्यासाठी? आता बघा मेहनत शिवाय फळ नाही ना. बरोबर. भरपूर आम्ही केलंय राजासाठी. आम्ही दारात म्हणजे काय ठेवलं नाही. आम्हाला होतं पहिला पोरासनी वाळूचा नाद होता. वाळूची वाहनं भरपूर होते आमच्याकडं. ते वाहनं बिनं एकले समजा आम्ही पुन्हा ते सोडूनच दिलं. समजा धंदा बैलगाडी क्षेत्राकडे समधी वळलो आम्ही. बर वाहनं होती त्यातलं एक ट्रॅक्टरचं मुडकं तेवढं राहिलंय आमच्यापाशी. बर बाकी मेंढर 30-35 होती ती विकली. मग पुन्हा जवळजवळ आम्ही मला वाटतं त्या काळात आम्ही संघर्षात जवळजवळ 12-13 लाख रुपये घालवलो होतो आम्ही. बर तत्न पुढं मग राजावर निघाला. म्हणजे संघर्षाचा काळ बघितल्याशिवाय उजेडात कोणच येऊ शकत नाही. आम्ही पुरी 2 वर्ष वायदे देत होतो. हा 2 वर्षानंतर आम्ही वर निघालो. ज्यावेळेस आता नवीन एखादं जण येते बैलगाडी क्षेत्रात तर असं एखादा खर्च जास्त व्हायला लागला तर त्यांना थांबलं पाहिजे का? आणि तुम्ही एवढा खर्च करून एवढ्या संयमाने कसं एवढ्या क्षेत्रात राहिला? आम्हीच ध्येय एकच होतं की आम्हाला म्हणजे वर पोचायचं होतं. एवढंच आमचं ध्येय. बाकी काय नाही. बाकी काही येऊ घरात बर काय मिळो नाही तर ना मिळो, पण फक्त आमचं ध्येय होतं की आम्ही वरच्या टॉपमध्ये जायचं एवढं आमचं स्वप्न होतं. हां. आणि एवढं आम्ही ते राजानं ते आमचं साकार केलंय. मग पहिल्यांदा तुम्ही एवढा खर्च करत होता, असं कधी वाटलं का की नको खर्च करायला, आपण विकूया, राजाला विकूया, असं कधी वाटलेलं का? नाही नाही नाही, कधीच नाही. आम्ही समजा इथलं दारातलं संपल्यावर आम्ही जमिनी काय काढली होती. बर हो, पण आम्हाला एकदा 10 मध्ये पोचायचं होतं आम्हाला. एवढंच आमचं स्वप्न होतं. पण जायचं वर एवढंच, बाकी काय नाही. मग मस्त मागितलं चिकार गाड्याने पैसे भरपूर बैलाला येत होतं, पण नाही आम्हाला वाटायचं आम्ही ह्यात खेळलंच पाहिजे. ते राजानं तेवढं आम्हाला आपलं सहकार्य केलंच म्हणायचं. एवढं घालवून सुद्धा त्यानं त्याची जाण ठेवून राजा पळाला. राजानं काय काय कमवून दिलं असेल आपल्याला? राजानं काय नाही, ते काय ठेवलंच नाही कमवून द्यायचं. आता काय सांगेल तेवढं ते थोडं आहे. समजा त्यानं कमवून दिला, आणि समजापेक्षा जास्त म्हणजे माणसांचा आशीर्वाद कमवला जास्त. आणि तेवढा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला काय नाही मिळू द्या, पण ते राजाच्या आणि आमच्या पाठीमागं माणसांचा आशीर्वाद भरपूर आहे. सर्वांचा आशीर्वादानं राजा घडलेला आहे. राजाला घडवण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही करत होता, कशी मेहनत चालू होती? त्याचा आहार वगैरे काय काय असतो? आहार त्याचा काय ना, छोटा आहार आहे त्याचा. नुसतं आपलं गव्हाचं पीठ आणि डाळच आहे उडदाची, आणि आतापर्यंत तीच आहे. ते दुसरं खाद्य बी काय खात नाही, आणि आता तीच चालू आहे अजून बी. तेच चालू आहे. तेच चालू. मला सांगा की सुरुवात तुम्ही केलेली संपूर्ण नियोजन चालू होतं. आठवणीतलं मैदान तुमच्या कुठलं, जे राजानं आतापर्यंत केलं सगळ्यात आठवणीतलं मैदान? तशी लय आहे ती मैदान. तसं आता कुठलं सांगू तुम्हाला, त्यातनं पण तुमच्या आवडीचं? आवडीची समधीच मैदान आहे ते. हो, काय त्याला राजानं कुठं काय म्हणजे ठेवलेलं नाही तसं, म्हणजे नाकारायचं कुठली वस्तू केली म्हणजे नाही. लय मैदान आहे ते. तसं आवडीचं समजापेक्षा पुशेगाव. बर, पुसेगावचं. मित्रांनो, आपण बघू शकाल पूर्ण तब्येत टिकवून ठेवली. आता राजाचं वय किती झालं असेल? वय मला वाटतंय 6 वर्ष संपते ती गणपतीला त्याला. 6 वर्ष संपतील. किती दिवसाची गॅपनं काढता त्याला आता? 5-6 दिवसाच्या. 5-6 दिवसाच्या. चारा वगैरे मका घरची नाही, एकाच. एकाची.
आणि खुराक काय ठेवता दररोज? खुराक ही डाळ आणि गव्हाचं पीठ. यामध्ये जसं की मी बघतो तुमच्या पत्नी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ देतात, यामध्ये काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता तेनच बघायचं आहे समजा, आम्ही काय आहे तेव्हा आम्ही मागं मोहरच बघायचं आहे ना. तिच्याकडेच ते समजा चारायचं, पाणी आणून वैरण टाकली पोरांनी का घालायची तीच बघते समजा. आम्ही धनी होयाज फडा दिवशीच म्हणायचं आहे, दुसरं काय. बर, असं कधी वाटलं नाही की आपण पैसे कमवून मोकळं व्हावं, असं कधी वाटलं नाही का त्यामध्ये? कसं आहे आता ह्यातलं तुम्ही ह्यो प्रश्न केला, पैसे आज आहे तर उद्या नाही तर नाव ही कायम राहतं. हे नावासाठी आहे. कुठल्या बैलगाडीवाल्यानं पैसे कमवल्या तर सांगा तुम्ही, कुठल्यानंच कमवलं नाही. हे नावासाठी फक्त आहे, ही बैलगाडी क्षेत्रात पैशासाठी नाही, नावासाठी. नावासाठी आहे. आणि जर राजा तुमच्या दावणीला नसता तर नाव झालं असतं का तुमचं? नाही नाही, कसं होणार? होणारच नाही ना. आम्ही त्या क्षेत्राकडे वळत बी नाही. असं आहे ना, आमचं आम्ही परपंचाकडे ज्या मार्गालाच लागणार. हो, आपली जमीन वगैरे किती येते? जमीन आहे 17-18 एकर आहे जमीन. 17-18 एकर. मग त्यामध्ये तुम्ही म्हटलं की चारा विकत असतो, घरचं काय काय असतं मग? घरचं नाही, घरी आपल्याला 2.5 एकरच पाणस्थळ आहे जमीन, बाकी आहे कोरडवाहू जमीन. बर बर बर. एवढं सगळं मग तुम्ही मॅनेज करता. अजून काय काय दावणीला आहे आपल्याला, दाखवता का मला? दावणीला काय नाही, ते राजाच्या पाठीवर एक जालमलेला भाव एक आहे. बर. आणि ती सुरुवातीला ती पळवत होतो आम्ही, म्हणजे थोडक्यात नाद त्याच्यावर लागला आम्हाला. बर. त्या पलीकडल्या काळ्या बैलावर. बघूया तरी तो. त्याचं नाव काय? सर्जा. सर्जा. ह्या बैलावर आम्हाला फक्त नाद लागला. बंदीच्या काळात म्हणजे आपली असंच पळवत होती आपली पोरं. मग त्याच्यात पळायला लागल्यावर ना पुन्हा मग राजा झाला मला. मग राजावर मग ती सुरुवात झाली ती मग त्याला बांधूनच ठेवला जाग्यावर. आणि राजा पाठीवचा ह्यो आहे बघा, कन्हैया. कन्हैया. कन्हैया कुठल्या मैदानात काढलाय का? नाही नाही, अजून नाही बाहेर. आदत आहे का? हा. आणि त्यासोबत ती गाय आहे त्या दोन आपल्याकडे. आणि मेंढरांचं पण चालू आहे तुमचं? मेंढर नाही, ती 5च राहिले. ती 35 बरं इकले ती 5 राहिले ती. ही 2 गाय आहे. त्या पलीकडल्या गायचा तो राजा आहे, ह्या अलीकडल्या गायचा तो पलीकडला काळा आहे. त्या पलीकडचा राजा का? हा, तिचा राजा आणि ते कन्हैया आहे. आणि ह्या गायचा आहे तो पलीकडला आहे. मित्रांनो, आपण बघितला घरनिकीचा राजा आणि त्याच्या दावणीला कोण कोण आहे ते सुद्धा आपण बघितलं. दादा, तुमचे आता इथून पुढचं जे नियोजन असणार आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि राजानं जे एवढं तुमचं नाव केलं आहे, शेवटला काय सांगाल राजाबद्दल खास करून? आता काय राजाबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. आता आम्हाला नाद नसताना जे ह्या नादात आम्ही राजानंच उतारले. आणि त्याचं एक विशेष कसं आहे, त्याला आम्ही फुकाट देत होतो पण ती कोणी नेला नाही, म्हणून त्याला आम्ही विकत बी नाही आणि विकला बी नाही. याचं मेन कारण आहे ते. म्हणजे ज्यावेळेस त्याला फुकट मागत होतो, फुकट देत होतो आम्ही, 1 रुपया न घेता. त्यावेळेस कोण घेत नव्हतं, कोणी नेलाच नाही. आणि आता मागणी आली की तुम्हाला विकायचं नाही. विकायचं नाही आम्हाला. भरपूर नाव करून दिलं त्याला. नाव केलं, भरपूर पैसे बी भरपूर आहे त्याला, मागणी भरपूर झाली. आणि तुमचं ओळख निर्माण केली तुम्हाला या क्षेत्रात. अहो, ही ओळख म्हणजे जिथं जाईल तिथं माणसं ओळखते, ते एवढंच आपल्याला समाधान आहे. ते माणसाने ओळखलं म्हणजे बाद झालं की आपल्याला बाकी काय आहे आपल्याला पाहिजे. बरोबर. आणि आयुष्यात काय न्यायचं आहे संघ, कोण नेणार आहे करोडो कमवून तरी काय नेणार आहे ती कोणतरी? कोणच नेत नाही ती, फक्त एक नाव. एखादं मोठं मैदानाची तयारी कशी करता तुम्ही? आधी तयारी कशी असते? काय नाही, हाय असेच हलकं काय बारीक काय काय नसते आपल्याला. पवनी वगैरे? पवनी, आणि त्या पवनी नाही त्याला सराव नसतोय बैलाला आपल्या, अजिबात नाही. काही सराव घेत नाही? काय नाही. फळ मैदान ती मैदानच, डायरेक्ट मैदानच. डायरेक्ट मैदानच. ही वेगळी खासियत दिसते राजाची. म्हणजे एखाद्या नंदीला पवनी वगैरे टाकतात, सराव वगैरे घेतात, पण तरी पण तो पळताना आपल्याला जास्त दिसत नाही. आणि न पवनी टाकता, न मेहनत काय करता, प्रॅक्टिस न घेता संपूर्ण तो मैदान गाजवतोय. म्हणजेच राजाची ही वेगळीच खासियत आपल्याला बघायला मिळते. आणि त्याला चटणी भाकरीवरचा राजा म्हणलं जातं. मला सांगा की हे नाव कुठे पडलं, कसं संपूर्ण तुम्ही कुठे ऐकलेलं हे सगळं? हे नाव म्हणजे हे नाव लय म्हणजे जुनं आहे हे नाव. आम्ही त्या मैदानात मार खाल्ला होता. बरं. पेडगावच्या मैदानात.
तर आमच्या मुलाखतीतच ही झाले चटणी भाकरी. हम्म. दुसरं काय नाही. तर मार खाल्ला होता आम्ही. त्याच्यावर 2 वर्ष आम्ही मागच होतो. बर. आणि त्याच्यानंतर आम्ही वर निघालो हा 2 वर्षानं. त्यातनं मार खाल्ल्यावर चटणी भाकरीचं नाव जाहीर झालं हा आणि त्यातनं 2 वर्षानं आम्ही वर निघालोय. हा ना. हो. ज्यावेळेस संघर्षाचा काय असतो तो काय शिकून जातो. मध्ये बघितलं की आपण भरपूर संघर्ष करावा लागला राजाला. काय सांगाल त्याच्याबद्दल. काय नाही आम्हाला काय नाही वाटत नाही. काय संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यातला भाग आहे. हम्म. कोणाला चुकलाय सांगा बरं. हम्म. कोणाला आता या अड्डा क्षेत्रात कोणाला चुकलाय, कुठल्या बैलाला चुकलाय सांगा बरं. हम्म. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतोय. हम्म. मग त्याचं काय खचायचं काय काम आहे तेव्हा. हम्म. नाही खचायचं ना. हम्म. खचला का तो संपला. हम्म. म्हणून खचून नाही चालत या क्षेत्रात. हा टिकायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक फाडाला उमेदीनंच वर निघायला पाहिजे ना. बर. राजाचे फॅन फॉलोईंग पण भरपूर आहे. काय सांगतात चाहते वगैरे कसे असतात. का ना राजाचे? चाहत्यांचा आभार मानावं तेवढं थोडं आहे. बर. कारण चाहते भरपूर प्रेम करणारे असते ते. हा काही माणसं राजाची गाडी पडली तर रडते ती सुद्धा. बर. आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. हा पण आता काय करायचं तिथं हा संघर्ष आहे आपला. हम्म. हार जीत ही पत्करायलाच पाहिजे ना. हम्म. का रोज आपण जिंकून बाकीच्यानी काय करायचं. बरोबर. मला सांग की राजानं कुठल्या नंदीवर पाहावं असं तुमचं स्वप्न होतं एक आणि ते कधी पूर्ण झालं. तर स्वप्न होतं मागच. कोणाबर. ते आम्हाला पहिल्यांदा बकासूरभर पळायचं होतं. बर. ते बी स्वप्न पुरं झालं. पुन्हा मथुरभर ते बी पुरं झालं. 81 भर ते बी पुरं झालं. हा. भारतभर पळायचं होतं ते बी पुरं झालं. हा पुन्हा चिक्या मासाळचा बर. ते सुरुवातीला चिक्या त्याने दिला आम्हाला. हम्म. नंतर भारत दिला. हम्म. नंतर बकासूर दिला. नंतर मथुर संघ पळालो. हम्म. नंतर मग पुन्हा हरण्या हे मग बाकीच्यावर पळालो. मग आता कुठलं स्वप्न राहिले. काय नाही राहिलं आता कोणावर पळायचं. हम्म. आताही नवीन आलेले आहे ते. आता नवीनचे आता काय आहे. हा नवीन बर आता काय नाही तसं काय नाही. कोण मांडला आमच्याबरोबर पळा तरी आम्ही तयार आहे त्याच्याबरोबर पळायला. पैऱ्याचं नियोजन कोण करतं आणि कसं करतं. पोरगाच करतो आमचा. पोरगाच करतो. हो थोरला सुरुवातीपासून तोच. नाही. तो पहिल्यांदा बाबू करत होता हम्म. पुतण्या. हम्म. आता आपलं आपण करते ती पोरं. हम्म. कारण त्याचा परपंच आहे. त्याचं बी घरदार बघितलं पाहिजे का नाही. ते जर रोज फाडा फिरला तर त्याचा परपंचाला काय करायचं. आता नवीन बैलगाडी क्षेत्रात जे येतात ते बघतोय की आपण मैदानावर जास्त दिसतात. म्हणजे शाळकरी मुली आज जे असतात ती पण शाळा सोडून इकडे येतात मैदानावर. त्यांच्याबद्दल काय सांगाल जे तरुण बैलगाडी क्षेत्रात येतात त्यांना. आता बघा कसं आहे. ज्याच्या घरचं चांगलं आहे त्यांनी हे अड्डा क्षेत्र करावं. नाहीतर नको आहे हे क्षेत्र. आपलं पारभर बघा या जावा. एखाद्या बैलावर प्रेम करा. आशीर्वाद द्या. पण ज्याच्याकडं माग भरपूर आहे त्यांनीच हे अड्डा क्षेत्र करावं. नाहीतर नवीन येऊन काय उपयोग नाही हो ह्या क्षेत्रात. दररोजचा तुमचा दिनक्रम काय असतो. दररोज सकाळपासून काय काय करता तुम्ही. आम्ही काय नाही करत. सकाळ उठलं का आपलं बैलाला घालायचं. पुन्हा चारायचं. पुन्हा तासला का बाहेर बांधायचं एवढंच आमचं. पुन्हा दुपारी आत बांधायचा. 4 वाजता बाहेर काढायचा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल राजानं काय काय कमवून दिलं. तुमची आम्ही मुलाखत बघत असतो वेगवेगळ्या चॅनेलवरती पण आज प्रत्यक्षात भेटण्याचा योग आला. काय सांगाल राजाबद्दल. राजानं काय सगळं मिळवून दिलंय ते काही त्यानं ठेवलं नाही. सगळं म्हणजे सगळं काय सुद्धा त्यानं ठेवलं नाही. राजानं म्हणजे कसं आहे सगळं अखंड महाराष्ट्रात नाव केलेलं आहे. त्याच्यामुळं काय त्याचं काय नाही मिळालं असं काय नाही. सगळं मिळालंय त्याच्यापासून. तुम्ही मैदानात जाण्याच्या आधी राजाकडे येता का. हा माझं मी सगळं करते रोज सुद्धा. मैदानात जायचं काय रोजचं माझं हे सकाळी उठायचं सगळं शेणगाणी काढायची. त्यानंतर त्याला चारायचं. नंतर वैरण टाकायची. सगळं माझं मीच बघते. आणि जायचं त्या दिवशी बी सगळं त्याचं अगोदर सगळं त्याचं करायचं. नंतर ह्यासनी सगळं काय चपाती बिपाती भाजी करून बांधून द्यायचं. सगळं माझं मीच करून देते. जसं की आता दादा म्हटले की त्याला मागणी आलेली पण आता आम्ही विकत नाही. सुरुवातीला विकणार होतो पण कोणी घेतलं नाही. त्याच्याबद्दल काय सांगाल. मागणी आली होती की ह्यांचं चाललं होतं विकायचं पण सगळं काय झालं. पुशेगावचं मैदानाचं 4 दिवसच बाकी होतं. बरं. आणि त्यांच्या असंच द्यायचा झाला होता पण काय झालं एकाएकी ते पैसे मिळाले नाहीत ना त्या मालकाला.
आणि मी राजाला सांगितलं होतं काय राजा बघ 4 दिवसाचा गॅप दिलाय तुला, 4 दिवस काय त्यासनी पैसे मिळवून देऊ नको, मग तू आपल्या आपल्या दावणीला राहतोयस म्हणून. आणि 4था दिवस ओलांडला का तेव्हापर्यंत पुशेगाव आलतं. मग ते पुशेगाव ती म्हणलं मग पुशेगाव झाल्यानंतर बघू द्यायचा काय. मग तेवढ्यात मग पुन्हा पुशेगावात 1 नंबर केल्यानंतर मग ह्यांनी बी म्हटलं काय द्यायचा नाही आता राजाला. त्याला दररोज तुम्ही कसं म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही दररोज किती वेळ असता, काय काय करता? हा, त्याच्याबरोबर मी सारखीच असते, म्हणजे कुठं संध्याकाळचा स्वयंपाक करायला आणि सकाळचा सगळं करून जायचं आणि स्वयंपाक करायचा. दिवसभर माझी मीच असते, बाकीची ही कोण नसतात, माझी मीच असते दिवसभर. ज्यावेळेस त्याला मैदानावर नेलं जातं हा, त्यावेळेस तुमचं घरी काय नियोजन चालू असतं? माझं काय मन लागतं का घरी? मन कामाव काय लागत नाही, काय नाही. फक्त मी मोबाईल बी बघत बसत नाही. मला मोबाईल दिलाय आता अंगापूरच्या मॅडम आहे त्या मुंबईला, लेख मातेने त्या या राजाला भाव मानलेला आहे. बर. मग त्यांनी मला मोबाईल सुद्धा घेऊन दिलाय, पण मी बघत नसती. त्यांचाहूनच फोन येतो पाहुण्यांचा की राजा गटाला बसलाय, सेमीला बसलाय. मग तेवढं बोलायचं तेवढं, पण असं कामावर लक्ष लागत नाही अजिबात. तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी समजतात बैलगाडी क्षेत्रातल्या? मला कोणच्या समजत नाही त्या. बर. बोला. हा, मला काय समजत नाही बैलगाडी क्षेत्रातलं, पण एवढंच काय एक त्याच्यावर प्रेम बसलेलं आहे म्हणून ती त्याला लय वाईट वाटतं. त्याचं प्रत्येक वेळेला आपण जे बोलतो ते त्याला सगळं समजतं. आपण बोललं का तो सरळ, आपण जाताना त्याला कधीतरी विचारलं का नाही राजा आज काय करणार आहेस, गुलाल मिळवणार का नाही, तर तो आपल्याला मला बरोबर सांगतो. म्हणलं का हलवतो, त्याला बोलताच येत नाही, बाकी सगळं कळतंय. म्हणजे संपूर्ण आपल्या आपल्या भावना करतात त्याला. गप. आणि प्रत्येकाला वाटतं की अशी तब्येत आपल्या नंदीची पण नसावी. आणि कशी तुम्ही एवढी तब्येत त्याची? हे जी तब्येत आता काहीच नाही हो, ह्याच्या मागंदी तुम्ही बघायला पाहिजे होतं. मी जर अशी पाठीमागे उभा राहिली का नाही तर समोरच्या लोकांनी दिसत नव्हतं की मी पाठीमागे आहे ती. एवढी तब्येत होती, पण काय करायचं, काय कारणामुळे त्याची तब्येत उतारलेली आहे. आता त्या तब्येत सारखी आता तब्येत होऊ शकत नाही ना. का राजा ज्यावेळेस आजारी वगैरे पडतो त्यावेळेस मग मन लागतं का कुठल्या गोष्टी? कुठल्या कामावर मन? घरातलं मूल आजारी पडल्यावर आपलं मन लागत नाही, तसंच त्याला मुलाप्रमाणे सांभाळायला आहे म्हणल्यावर मन लागत नाही काय सुद्धा. गपरा राजा. ज्याला मुलाप्रमाणे जपलं असा घरनिकीचा राजा मित्रांनो आज बघितला. ताईंनी आणि दादाने आपल्याला खूप सुंदररित्या संपूर्ण माहिती सांगितली. त्यांचा अनुभव, राजाबरोबरचा असलेला सगळा अनुभव सांगितला. ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल.